नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे। मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे। आज विद्यालय तुमच्या स्वागत करत आहे। आज जो आपला 11 कविता आहे त्याचं नाव काय आहे? निर्माणों के पावन युग। काय आहे त्याचं नाव? निर्माणोचे पावन युग। आणि या कविताचा हा दुसरा सीझन आहे। पहिल्या सीझन मध्ये आपण काय बघितले? कविताच्या स्पष्टीकरण। काय बघितले? कविताच्या स्पष्टीकरण। आता आपण बघणार आहे कविताचा प्रश्न आणि उत्तरे। तर चला बघूया। बघा, पहिला काय आहे? शब्दात हिंदीतून हिंदी आणि मराठी। अगम म्हणजे अपार, मराठीतून अक्षय। अगाध म्हणजे अथाह, मराठीतून तलाशी। अनुसंधान म्हणजे खोज आणि मराठीतून शोधा। उत्थान म्हणजे उन्नती, मराठीतून प्रगती। कल्याण म्हणजे भलाई आणि मराठीतून चांगुलपणा। आणखी बघा, कृती म्हणजे यश आणि मराठीतून कृती। कोमादी मतलब चांदणी आणि मराठीतून चांदण्या। गरिमा हिंदीतून महिमा आणि मराठीतून गौरव। चरित्र आचरण, मराठीतून रीतीने। जटिल पेचिंदा आणि गुंतागुंत झंकार, मराठीतून झन झन किंवा शब्द शब्द। नूतन नया, मराठीतून नवीन। पावन पवित्र आणि मराठीतून पण पवित्र। दुसरा बघा, भौतिकता सांसारिकता, मराठीतून जगत्व। वसुधा पृथ्वी, मराठीतून पृथ्वी। विनय नम्रता, मराठीतून नम्रता। शील संकोची प्रवृत्ती म्हणजे निसर्गाचा निसर्ग। सिंधु सागर, मराठीतून समुद्र। सृजनहीन जिसमें सृजन नहीं हो सकता आणि मराठीतून जे तयार करता येत नाही। तर हे झाले आपल्या शब्दात। आता आपण बघणार आहे प्रश्न आणि उत्तरे। तर पहिला काय आहे? सूचना के अनुसार कृतियां कीजिए। बघा, निर्माणों के पावन युग में हम इन्हें ना भूले। कोणाला नाही विसरणार आहे? बघा, पहिला वसुधा का कल्याण, दूसरा नूतन अनुसंधान, तीसरा संस्कृती का सम्मान आणि चौथा जीवन का उत्थान। हे तुम्हाला कुठे लिहायचं आहे? बघा, इथे गट क्रमांक दिलेला आहे, पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा। तर हे झाले आपला पहिला। आता आपण दुसरा बघणार आहे। दुसरा बघा, होना जरूरी है आविष्कारों में और विज्ञान में। विज्ञान में मध्ये काय? मानव का प्यार आणि विज्ञान में दूसरा बघा, कृति पूर्ण कीजिए। काय आहे? कृति पूर्ण कीजिए। पहिला आहे होना जरूरी है। काय होना जरूरी आहे? पहिला आविष्कारों में आणि दूसरा विज्ञान में। पहिला आविष्कारों में आणि दूसरा कोणता आहे? विज्ञानातून। तर पहिला आहे मानव का प्यार आणि दूसरा आहे प्राणी का उपकार। आविष्कारों में मानव का प्यार, विज्ञान में प्राणी का उपकार। तर हे झाले आपल्या प्रश्न आणि उत्तरे। आता बघा, इथे मी तुम्हाला काही आकलन दिले आहे, म्हणजे परिच्छेद। परिच्छेदला मराठीतून काय म्हणतात? आकलन। आकलन दिले आहे आणि हे तुमच्या काय आहे? प्रश्न आहे। हे दोघी तुमचा काय आहे? प्रश्न आहे आणि याचं उत्तर पण मी दिलेले आहे। बघा, हे आहे याचं उत्तर। सर्वांचं काय आहे? उत्तर। तुम्हाला त्या आकलनमध्ये हा प्रश्न शोधून उत्तर लिहायचं आहे आणि इथे मी दिलेले आहे उत्तर। तुम्हाला सगळं उत्तर आणि प्रश्न उत्तर करायचं आहे। तर आज आपण काय शिकलो? आज आपण हे शिकलो की जेव्हा खूपच अनुसंधान झालेले आहे, खूपच म्हणजे खूपच, जसं एक तुम्ही बघितलं की जशा गोष्टी होतात की लोक तुमच्यासाठी काहीही केलेले, तर त्यांचा उपकार तुम्ही नको करा आणि त्यांना पण उपकार नको करायचं, असं पण सिद्धांत आहे। जर तेव्हा तुम्ही असं करतात की मी तुमच्यासाठी हे केले आणि आणखी काही पण बोलता की हे सगळं केले, तर हे सगळं नको बोलूया। कारण जेव्हा तुम्ही हे सगळं करणार आहे तर तुमची बातमी त्यांना लागले पाहिजे, लागते की तुम्ही त्यांचा उपकार घेत होता आणि करत होता, तर हे सगळं तुमच्या बातमीला जाणार आहे। तर कोणालाही कधीही त्यांचा साठी तुम्ही काहीही केले आहे नको बोलूया। धन्यवाद।